तर मग बलूसोबत मनसोक्त खेळल्यानंतर आम्ही लागलो संध्याकाळच्या बड्डेच्या तयारीसाठी. आम्हाला खरंच तिचा बड्डे करायचा नव्हता. आमचा ॲक्च्युली बाहेर जायचा प्लॅन होता कुठेतरी, की आपण फिरूया, कुठेतरी देवदर्शनाला जाऊया करून. पण माझ्या लेकराला जरा सर्दी, खोकला, ताप असल्यामुळे आम्ही घरीच थांबायचा निर्णय घेतला. आणि मग त्यानंतर हा डे एवढा काही स्पेशल होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. त्यामुळे इतकी छान छान सगळेजण आले. सगळ्यांनी माझ्या लेकराला आनंदाने शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले. व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटून वगैरे जे काही असेल. तर मग संध्याकाळी छान असं डेकोरेशन आधी छान असं डेकोरेशन निखिल, कार्तिकने मिळून केल्यानंतर आम्ही सगळेजण छान छान असे रेडी झालो. खूप सारे फोटोज आम्ही काढले. खूप सारे गिफ्ट्स आलेले अधिष्ठाला तिच्या आत्यानं, तिच्या मामा आजोबांनी, तिच्या मामानं काय काय घेऊन काय काय नाही असं केलेलं होतं तिला. तर कार्तिक दादाने इतका सुंदर असा केक मागवला होता तिच्यासाठी, जो खरंच खूप भारी होता. IGP वरनं मी खाल्ला. खूप भारी वाटला मला तो केक. माझ्या लेकरानं सगळं काही एन्जॉय केलं. अर्थात ती सोशल आहेच, तिला माणसं आवडतातच, तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे हे. तर मग ह्या सगळ्या गोंगाटात तिला इतकं इतकं भारी वाटत होतं, इतकं मस्त ती एन्जॉय करत होती तिच्या सगळ्या दादांसोबत, तिची मावशीसोबत, तिच्या आजी आजोबांसोबत, सगळ्यांसोबत तिला काय करून काय नको असं होत होतं. सगळ्यांकडनं ती लाडप्यार करून घेत होती. मग नंतर आम्ही सगळेजण बाहेरच जेवायला गेलो. छानपैकी जेवण वगैरे उरकून मस्त असे फोटोज वगैरे काढून माझं लेकरू खूप दमलं होतं. ऑलरेडी ती रडत होती, थकली होती, झोप आली होती. त्यामुळे मग आम्ही घरी पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन लगेच झोपायला गेलो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.